विद्यार्थी मित्रांनो, SMD मॅथ अँड फिजिक्स अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, बोर्डानं क्वेश्चन बँक दिलेली आहे. माझा अनुभव असं सांगते, एकदा या अगोदर पण क्वेश्चन बँक एक वेळा दिलेली होती, त्याच्यातूनच पेपर आलेला होता. तर बा या क्वेश्चन बँकने मित्रो चांगलं करा. काही प्रॉब्लेमची अडचण असेल म्हणून मी तुम्हाला रेग्युलर मध्ये या क्वेश्चन बँकचे प्रॉब्लेम सोडून देणार आहोत. वेळ कमी आहे म्हणून एका दिवसात 2-2 चॅप्टरचे प्रॉब्लेम देऊ आपण. काळजी करू नका. आज मी करंट इलेक्ट्रिसिटी ज्याच्यावर हमखास प्रॉब्लेम असते तो चॅप्टर पहिले सांगत आहोत. तर बा करंट इलेक्ट्रिसिटीचा क्वेश्चन बँकचा पहिला प्रॉब्लेम आहे. ए व्होल्ट मीटर हॅज रेजिस्टन्स ऑफ 100 ओम. व्हॉट विल बी इट्स रीडिंग when it is connected across a cell of EMF 6 volt and internal resistance 20 volt. तर मित्र लक्षात ठेवा, तो ह्याचा प्रॉब्लेम वाचला, त्याचा आन्सर पण कंसात तुम्ही क्वेश्चन बँक पायसाल तर दिलेलं असेल. काहीच नाही, कसं वाचायचं कसं सोडवायचं. ए व्होल्ट मीटर हॅज रेजिस्टन्स ऑफ 100 ओम. तर झालं बा आपलं सोल्युशन सुरू. रेजिस्टन्स म्हटलं तर लिहायचं R = 100 ओम. वरतं असं नाव टाकायचं, गिवन वगैरे, बस झालं. त्याच्यानंतर व्हॉट विल बी इट्स रीडिंग व्हेन इट इज कनेक्टेड अक्रॉस ए सेल ऑफ EMF 6 व्होल्ट. आता एवढं जर झालं, व्हॉट विल बी इट्स रीडिंग म्हणजे आपल्याला पोटेन्शियल, व्होल्ट मीटर आहे तर व्होल्ट मीटर करणार काय, पोटेन्शियल मोजणार आहे. म्हणजे काय न दाखवतो आपण, तर V न. तर हा झाला तुमचा प्रश्न. V = किती. पुढे त्यानं म्हटलं व्हेन इट इज कनेक्टेड अक्रॉस ए सेल ऑफ EMF माहित झालं तर इथं लिहायचं E = 6 व्होल्ट. मग जसं वाचायचं आहे तशा व्हॅल्यू पुट करायच्या, बाकी काहीच राहत नाही. आणि इंटरनल रेजिस्टन्स 20 समजते का, इंटरनल रेजिस्टन्स 20 ओम. असं व्होल्ट लिहून टाकलं, रेजिस्टन्सचं युनिट ओम राहते. मग आता एवढं जर झालं असेल तर एक्सटर्नल रेजिस्टन्स इज डिनोटेड बाय कॅपिटल R अँड इंटरनल रेजिस्टन्स इज डिनोटेड बाय स्मॉल r. तर ह्या झाला तुमचा स्मॉल r = 20 ओम. ठीक आहे. आता एवढं बोगस आहे बघा. पोटेन्शियल काढायचं, जास्त डोकं लावायचं कामच नाही. कारण 9व्या वर्गात 9th क्लासमध्ये तुम्ही शिकले ओम्स लॉ. काय आहे बा, V = IR. ओम्सचे 2 आहेत, एक करंट साठी आणि एक पोटेन्शियल साठी. तर बा लक्षात ठेवा, इथं लिहायचं अकॉर्डिंग टू. लक्षात ठेवा, अकॉर्डिंग टू ओम्स लॉ आहे ना. लहानपणाचं गणित आहे, बाकी का दमा येत्या. तर बा पहिला फॉर्म्युला आहे V = IR, शिकलो आपण. आणि दुसरा फॉर्म्युला आहे करंट बद्दलचा, अँड I = आठवत असेल तर E/R+R. E/R+R लक्षात ठेवा आहे ना. 10th क्लास मध्ये करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा चॅप्टर आहे, त्याच्यात हे दोन्ही फॉर्म्युले. मग आता एवढं जर झालं असेल तर सिंपल थेरी आहे. इथं I आहे तर या I च्या ऐवजी ही व्हॅल्यू पुट करून टाका. झालं V = I च्या ऐवजी E/, लक्षात ठेवा, R+R इंटू काय रे बात, ह्या R. झाला आपला फॉर्म्युला तयार. किमत्या भराच्या व्हॅल्यूज पुट करणे आणि उत्तर काढणं आहे. तर बा V = E ची व्हॅल्यू आहे 6. लक्षात ठेवा, R ची व्हॅल्यू आहे 100 प्लस स्मॉल r ची व्हॅल्यू किती आहे बा, तर 20. तर ह्या 20 झाला. आणि इथं R तर लक्षात ठेवा कॅपिटल R 100 आहे, तर इथं भरून टाकायचं 100. आता कसं सोडवायचं आहे, तर V = 6/120 × 100 आहे ना. गावरानी भागाकार कॅल्क्युलेशन आहे. हा 0 आणि ह्या 0 कटला. साइन दोन्ही 12 आणि बे 5 10. म्हणून तुमचं उत्तर आलं बा आहे ना 5. ठीक आहे. पोटेन्शियल आहे म्हणजे याचं युनिट राहील व्होल्ट. तर मग ह्या झाला तुमचा पहिला प्रॉब्लेम. किती वेळ लागला रे. दुसरा प्रॉब्लेम बाय इने मीटर ब्रिज पाहिला असेल तुम्ही आहे ना. फिगर तर डोळ्यानं नसन पाहिला, प्रॅक्टिकल झालेला आहे, तर फिगर तर पाहिलीच. तर बा लक्षात ठेवा, तो फिगर पाहिली तर कशी राहते फिगर, तर बा हा तुमचा असा मीटर ब्रिज राहतो. आणि इथं लक्षात ठेवा, एक अशी मधात पट्टी असते, त्यामुळं गॅप तयार होते. ही झाली तुमचं मीटर ब्रिज. असं
आणि मी शॉर्ट आणि स्वीट मध्ये सांगून राहिलो, वेळ कमी असल्यामुळं. तेव्हा ह्या झाला तुमचा मीटर ब्रिज, ही एक गॅप आणि ही एक गॅप. याच्यामध्ये आपण आहे ना साधारणतः नियम काय आहे बा, तर लेफ्ट गॅप मध्ये अननोन रेजिस्टन्स आणि राईट गॅप मध्ये नोन रेजिस्टन्स. तर बा इथं ए मीटर ब्रिज टू अननोन रेजिस्टन्स म्हणताय आर अँड एस. मग सरळ सिंपल आणि साधं झालं बा. काय सांगता येते का, दोन अननोन रेजिस्टन्स आहे आर आणि एस. ह्या एक रेजिस्टन्स याने लक्षात ठेवा असा, आणि ह्या झाला भक्कम काही झालं ना आकृती भक्कम सांगली असा. तर ह्या आर झाला तर ह्या एस झाला. तुम्ही कोणताही घ्या, म्हणजे बा हा लेफ्ट आहे हा राईट आहे, म्हणजे बा याच्या समोरची जी असते लांबी, इथं जॉकी असतो तुम्हाला आठवत असेल तर इथून तर इथपर्यंत लेंथ काय होईल तर एल आर, इकून इथपर्यंत किती होईल बा तर एल एस. असं तुम्ही थेअरीमध्ये शिकले असाल तर मित्र हो लक्षात ठेवा, हा मीटर ब्रिजचं वायर 100 सेंटीमीटरचं म्हणजे 1 मीटरचं असते आणि हे स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. तर मला लक्षात ठेवा, मी सुरुवात करत आहोत रेजिस्टन्स आर अँड एस व्हेन कनेक्टेड बिटवीन टू गॅप गिव्ह द नल पॉइंट इज 60 सेंटीमीटर. आणि मित्र लक्षात ठेवा का बा इथून लेफ्ट गॅप करून डावीकडून मोजल्या जातो. तर बा नल पॉइंट इथं मिळाला म्हणजे इथून तर इथपर्यंत झालं 60 सेंटीमीटर. अहो वायरच 1 मीटरचं असेल म्हणजे 100 सेंटीमीटरचं असेल तर त्याच्यापैकी एवढा तुकडा जर 60चा असेल तर 100% लक्षात ठेवा इकडला तुकडा कितीचा राहील तर 40चा राहील. मग आता एवढं जर झालं असेल तर मग हे झालं तुमची थेअरी, का जेणेकरून ते प्रॉब्लेम समजला पाहिजे. नुसतं सोडवण्यात काही अर्थ नाही, काहून आलं कसं आलं हे माहित पाहिजे. आता भक्कमच सांगून टाकलं तर बा मी सुरुवात करून राहिलो का बा ह्या एल आर ची किंमत त्यानं देऊन टाकली किती रे बा 60 सेंटीमीटर. आता एवढं जर माहित असेल तर लिहिताना मात्र कसं लिहायचं फिगर मिटवत हाव का मग एल आर प्लस एल एस इज इक्वल टू 100 सेंटीमीटर असं लिहा. एल आर च्या ऐवजी 60 डायरेक्ट उत्तर लिहू नका. 100 हा प्लस आहे तिकडे गेला तर मायनस एल एस इज इक्वल टू 100 मायनस 60 तर एल एस इज इक्वल टू 40 सेंटीमीटर. एक स्टेप लिहिल्यानं फरक नाही पडत, मात्र मार्क कटण्याची शक्यता असते. डायरेक्ट वापर करूच नका. आता काय वैशिष्ट्य आहे बघा, या रेजिस्टन्स भागीला थो रेजिस्टन्स बरोबर याच्या समोरची लेंथ भागीला त्याच्या समोरची लेंथ. बस याच फॉर्म्युला आहे पहा कसं म्हणतो मी. आर ऑफ बॅलन्सिंग लेंथची कंडिशन आहे आर अपॉन एस इज इक्वल टू एल आर अपॉन एल एस. ठीक आहे, आर च्या समोरची लेंथ एल आर असते, एस च्या समोरची लेंथ एल एस. बस एवढं झालं बा. आता काय आता आर अपॉन एस इज इक्वल टू एल आर, तर एल आर आहे 60 आणि एल एस किती आहे बा तर 40. यानं या कटला बेत्रिक्षा बेदोनी 4 तर बा आर अपॉन एस इज इक्वल टू 3/2. हे झालं तुमचा दुसरा प्रॉब्लेम. बोला नेक्स्ट. पहा मित्रो, तिसरा प्रॉब्लेम सांगून राहिलो, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स. आता व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स, तर शंट रेजिस्टन्स इज डिनोटेड बाय एस. हे तर सर्वांना माहितच आहे. तर इथं लिहायचं सोल्युशन, इथं लिहायचं गिवन. आणि पहिलाच प्रश्न त्याने विचारला कॅल्क्युलेट दी व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स म्हणजे एस बरोबर क्वेश्चन मार्क. आता पुढे वाचून राहिलो बघा, लक्षात ठेवा. व्हेन कनेक्टेड अक्रॉस ए गॅल्व्हानोमीटर ऑफ रेजिस्टन्स 18 ओम. साधं सिंपल दिलं बघा, रेजिस्टन्स स्पष्ट बोलला आहे ना, गॅल्व्हानोमीटर ऑफ रेजिस्टन्स 18 ओम. तर बा इथं लिहून राहिलो बा आर बरोबर 18 आहे ना ओम. आता पुढे पाहून घ्या, विल 1/10 ऑफ द करंट टू पास थ्रू द गॅल्व्हानोमीटर. गॅल्व्हानोमीटर मधून जाणारं करंट लक्षात ठेवा हे कशानं दाखवतात, आय जी. साधं बिलकुल बढिया नोटेशन आहे. हा जी म्हणजे गॅल्व्हानोमीटर, आय म्हणजे करंट. गॅल्व्हानोमीटर मधून जाणारा करंट म्हणजे आय जी. हा कसा आहे म्हणते तर टोटल करंट किती धरल्या जाते आय, याचा किती आहे म्हणते मात्र 1/10 ऑफ द करंट टू पास थ्रू द गॅल्व्हानोमीटर. म्हणजे इथं आपल्याला दाखवा लागेल 1/10 म्हणजे काय ना, हा ना, करंट पास थ्रू द गॅल्व्हानोमीटर इज 1/10 ऑफ द टोटल करंट. झालं तयार. मग आता एवढं जर झालं असेल तर बा सिंपल साधा आहे. आता आपला प्रॉब्लेम काय बा, शंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला डोक्यात आला. कसं सेन्स लॉजिक पाहिजे बा, का यस काळाचा आहे ना, गॅल्व्हानोमीटरचं करंट देऊ नये आहे ना, रेजिस्टन्स पण देऊ नये.
तर हे तिघं ज्या फॉर्म्युल्यात राहील तर तो फॉर्म्युला एस शंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे हो. एस इज इक्वल टू आय जी अपॉन आय मायनस आय जी इंटू आर. तर कसं लिहायचं बा, एस इज इक्वल टू आय जी असं अपॉन आय मायनस आय जी इंटू आर. बस एवढं साधं सिंपल आहे. आय जी ची व्हॅल्यू किती आहे तर 1/10 आय मीन्स आय अपॉन 10. तर सरळ इथं लिहून राहिलो बा का आय अपॉन 10 अपॉन आहे ना, या आय जशानं तसा मायनस आय जी ची व्हॅल्यू आहे आय अपॉन 10 आणि लक्षात ठेवा या आर ची व्हॅल्यू आहे 18. बस याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1. तर मी डायरेक्ट मांडतो आय अपॉन 10 अपॉन 10 1 10 10 मायनस 1 म्हणजे झाले 9. तर बा ह्या झाला 9 आय अपॉन 10. ह्या 10 आणि ह्या 10 कटला आणि ह्या जशानं तसा उरलं काय बात आय अपॉन 9 आय. तर इथं लिहून राहिलो मी तर बा एस इज इक्वल टू आय अपॉन 9 आय इंटू काय रे बात 18. ह्या आय न ह्या आय कटला 9 दोन्ही 18. तर बा एस इज इक्वल टू 2 ओम. झालं तुमचं प्रॉब्लेम. आता एवढं जर झालं असेल मित्र हो तर मला लक्षात ठेवायचं हो मी हा प्रॉब्लेम घेऊन राहिलो बरोबर. कान देऊ नाही का 4 रेजिस्टन्सेस 6 ओम 6 ओम 6 ओम अँड 18 ओम असं आहे. मग 4 रेजिस्टन्स आहे तर त्याला भरभर नाव देऊन टाका R1 R2 R3 R4. विषय संपला. तर कसं मांडता येते याचं सोल्युशन तर लक्षात ठेवायचं. इथं लिहायचं गिवन कसं मांडता येते मात्र R1 इज इक्वल टू 6 ओम, R2 इज इक्वल टू 6 ओम, R3 इज इक्वल टू 6 ओम आणि लक्षात ठेवायचो अँड R4 इज इक्वल टू 18 ओम 18 ओम. हे झाली पहिली स्टेप. आता लक्षात घ्या त्यानं काय म्हटलं बा फॉर्म ए व्हीटस्टोन ब्रिज. तर मग तुम्ही शिकले व्हीटस्टोन ब्रिज असं काहीतरी होतं लक्षात ठेवा आणि याच्या मधामध्ये असं रेजिस्टन्स जोडल्या गेलं होतं. यालाच म्हणतात व्हीटस्टोन नेटवर्क. लक्षात ठेवा. तर बस एवढं आपल्या इथं मग त्याला सेल वगैरे 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 जोडलं होतं. आणि याचं वैशिष्ट्य काय आहे बा तर याची कंडिशन आहे ना. कोणती कंडिशन आहे नल पॉइंटची कंडिशन R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4. बस एवढं आपल्याला माहित पाहिजे. आता मी तुम्हाला काय सांगून राहिलो तर मला लक्षात ठेवा एकाची व्हॅल्यू आणि शॉर्ट मध्ये सांगत ही 6 ही 6 ही 6 याची किती आहे 18. तर त्यानं म्हटलं फाइंड द रेजिस्टन्स व्हिच कनेक्टेड अक्रॉस द 18 ओम रेजिस्टन्स. याच रेजिस्टन्सला लक्षात ठेवा एक रेजिस्टन्स जोडला. लक्षात ठेवा कनेक्टेड अक्रॉस द 18 ओम म्हणजे याला पॅरलल मध्ये जोडला. म्हणजे याला पॅरलल मध्ये असा जोडला. ठीक आहे. तर मग ह्या पॅरलल मध्ये झाले. मग आता पॅरलल मध्ये झाले तर पॅरललचं फॉर्म्युला आहे ना इफेक्टिव्ह आहे ना 1 इफेक्टिव्ह रेजिस्टन्स फॉर पॅरलल सिस्टीम और पॅरलल सिरीज. तर 1/RE. ई मीन्स काय होते रे बात इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. तर बा पटकन ह्या जो जोडल्या जातो ना असं याला शंट रेजिस्टन्स म्हणतात. तुम्ही थेरी मध्ये शिकले असाल तर इज इक्वल टू 1/S प्लस आणि हायची व्हॅल्यू किती आहे 1/18. पहिले हे पूर्ण एवढं टोटल काढा लागल. हे काढल्यानंतर आपल्याला कंडिशन तर माहितच आहे R1 अपॉन R2 भागीला R3 अपॉन आता R4 नाही म्हणता येईल कारण या दोघांचं कॉम्बिनेशन तयार झालं तर त्याला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणतात असं. बस मग एवढं आपल्याला जर माहित असेल मित्र हो तर बा बढिया एक नंबर समजते. आता मी काय सांगून राहिलो तर एक ओळ तुम्हाला लिहा लागल थेरी. आता आपली थेरी संपली. आपलं आता काय ना काय लिहायचं मात रेजिस्टन्स कनेक्टेड असं अक्रॉस 18 ओम. कसं लिहायचं तर रेजिस्टन्स लक्षात ठेवा रेजिस्टन्स कनेक्टेड अक्रॉस 18 ओम असं बोला. देन इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज देअर. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स RE इज पॅरलल मध्ये जोडलं असते 1/RE इज इक्वल टू 1/18 प्लस
जो जोडल्या जातो त्याला शंट रेजिस्टन्स म्हणतात आणि तो असा दाखवायचा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, बाकी तर काहीच नाही. यस प्लस 18 भागीला 18 यस, याचं रेसिप्रोकल घेतलं तर याचंही रेसिप्रोकल आर ई इक्वल टू 18 यस अपॉन यस प्लस 18. एवढं हे भेटला. आताच या डोक्यामध्ये आलं पाहिजे का मग असं आपलं व्हीटस्टोन नेटवर्क होतं. इथं रेजिस्टन्स, इथं रेजिस्टन्स, इथं रेजिस्टन्स आणि इथं रेजिस्टन्स. एकाची व्हॅल्यू नाही साय साय साय, तर ह्या चौथ्याची व्हॅल्यू एवढी आहे 18 यस अपॉन यस प्लस 18. आता याची कंडिशन काय आहे बा, तर याची कंडिशन आहे R1 अपॉन R2 इक्वल टू R3 अपॉन R4 नाही म्हणायचं, RE म्हणायचं. बस प्रॉब्लेम सुटला. हे प्रेझेंटेशन असलं असं शिका गणित. त्या नुसतं थेरम कागदावर लिहून काही अर्थ नाही. तर मग इथं लिहायचं काय मग तर काहीच नाही. ठीक आहे, केव्हाच देऊ असं वेन दी व्हीटस्टोन नेटवर्क इज बॅलेन्स असं. तर आठवलं तर लिहायचं वेन दी व्हीटस्टोन, लक्षात ठेवा व्हीटस्टोन नेटवर्क इज बॅलेन्स. ही कंडिशन आहे, बॅलेन्सिंग कंडिशन म्हणतात याला. तर मग R1 अपॉन R2 इक्वल टू R3 अपॉन RE असं. तर इथं भरता किंमत म्हणजे 6 भागीला 6 इक्वल टू 6 अपॉन, तर RE एवढा आहे 18 यस अपॉन यस प्लस 18. हा न हा कटला काहीच नाही म्हणजे 1. एवढं डिनॉमिनेटर मतलब पूर्ण इकडं हाकलाचं. विषय संपूनच गेला. ह्या फिगरचंही आता काम नाही. हा जर इकडं हाकलला तर कसं मांडता येते 18 यस 18 यस अपॉन यस प्लस 18 इज इक्वल पूर्णच्या पूर्ण एवढं इकडं हाकललं तर इथं आला 6. चल बोल बा आता काय माझं याला तिकडं हाकलाचं. तर 18 यस इज इक्वल टू 6 इंटू यस प्लस 18. या 6 न याले गुणाचं 18 यस इज इक्वल टू 6 यस प्लस. तर मग 18चा फाळा तुले पाठ पाहिजे. 18 सक 108 आहे ना, पाय 8 सक 48, 8 उरले 4, 6 1 6 4 10 असं. ह्या प्लस आहे इकडे आला तर मायनस. तर 18 यस मायनस 6 यस इज इक्वल टू 108. 18 तून 6 गेले तर 12 6 18, तर 12 यस इज इक्वल टू 108. तर यस इज इक्वल टू 108 भागिले 12 आणि 12 9 असतो दर्शी. मग यस ची व्हॅल्यू किती आली बा, तर यस इज इक्वल टू 9 ओम असं. बोल बा समजलं का नाही समजलं आहे ना. उत्तर काय आहे हे मला माहित नाही, पण मी असं सोडवलं होतं. समज आवडलं असेल तर ठीक. नेक्स्ट पहा मित्र 3 मार्कासाठी 4 मार्कासाठी येणारा हा प्रश्न आहे. कठीण गिठीन काहीच राहत ना, बढिया समजावून सांगतो पहा समजते का. तो ए सेल ऑफ EMF 1.5 व्होल्ट. मग थोडं वाचायचं बरं किमत्या भरायच्या आहे ना, नाही तर डोकं चालत नाही काही सुटत नाही. बस ते एक टेक्निक लक्षात ठेवा. बाकीचं पुढं वाचायचंच काय आपल्याला देऊन दाखवून ए सेल ऑफ EMF 1.5 व्होल्ट. तर पहिले घासून टाकायचं E इज इक्वल टू 1.5 व्होल्ट असं. डोक्याला ताप नाही येत. अँड निग्लिजिबल इंटरनल रेजिस्टन्स. निग्लिजिबल म्हणजे सरळ 0. इंटरनल रेजिस्टन्स इज डिनोटेड बाय R स्मॉल r. तर हे झालं 0 ओम असं. पुढे त्यानं म्हटलं इज कनेक्टेड इन सिरीज विथ पोटेन्शियोमीटर वायर ऑफ लेंथ 10 मीटर. पोटेन्शियोमीटरच्या वायरची लेंथ त्यानं 10 मीटर दिलं तर लेंथ दाखवते L न, तर इथं लिहायचं 10 मीटर. हायस का वाचाचं लिहिणं आहे. अँड रेजिस्टन्स ऑफ 20 ओम. तर रेजिस्टन्स इज डिनोटेड बाय कॅपिटल R. तर हे लिहायचं 20 ओम. म्हणजे नुसतं वाचणे आणि किमत्या भरणे अर्धा मार्क इथंच पकते. What resistance should be introduced in the resistance box such that the potential drop across the potentiometer is 1 microvolt per centimeter. ठीक आहे, आपल्याला काय देऊन टाकलं बा, हे देऊन टाकलं इज 1 मायक्रोव्होल्ट पर सेंटीमीटर. म्हणजे के ची व्हॅल्यू देऊन टाकली के इज इक्वल टू 1 मायक्रोव्होल्ट आहे ना. असं सारे जनच लिहिते पर सेंटीमीटर. मी असं नाही लिहित ना, असं लिहितो याच्यासाठी आपल्याला लवकर समजते कसं बात असं.
तर ह्या असं झाला 1 मायक्रो व्होल्ट पर सेंटीमीटर असं. बेनिफिट माहित आहे का, मायक्रो व्होल्टचं कन्व्हर्शन व्होल्टमध्ये करा लागल, सेंटीमीटरचं कन्व्हर्शन मीटरमध्ये करा लागल. आणि म्हणून मित्र के इज इक्वल टू 1 मायक्रो व्होल्ट इज इक्वल टू 10 to the power -5 व्होल्ट. तर मग 1 into 10 to the power -5 व्होल्ट. सेंटीमीटरचं कन्व्हर्शन मीटरमध्ये तर 10 to the power -2 मीटर. तर इथं लिहायचं 10 to the power -2 मीटर असं. हा मायनस आहे वर गेला तर होईल प्लस. आणि म्हणून के इज इक्वल टू प्लस झाला तर 5तून 2 गेला तर 3 राहिला तर 10 to the power -3 व्होल्ट. हा वाला हा झाला तुमचा मीटर. असं युनिट चेंज करायचं. तर बा त्यानं म्हटलं आहे, मग लक्षात ठेवा पुढं का बा आहे ना, तर व्हॉट रेजिस्टन्स शुड बी इंट्रोड्यूस इन द रेजिस्टर्स असं. बॉक्स सच दॅट पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस द पोटेन्शिओमीटर. असं कोणतं रेजिस्टन्स ज्याला आपण इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणू, की त्या पोटेन्शिओमीटरच्या बॉक्समध्ये ठेवलं तर या पोटेन्शिओमीटरचं पोटेन्शियल ड्रॉप होतो, म्हणजे तो परिणाम दाखवतो. आणि म्हणून त्याला नाव द्यायचं इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. या विचारला असं. याचा फॉर्म्युला साहेब हाय सोपा फॉर्म्युला आहे. कसं मांडायचं बा, तर के इज इक्वल टू साधा सिंपल फॉर्म्युला या लिहायचा ई इंटू आर असं अपॉन आर प्लस आर प्लस आर ए असं. आणि एवढं जर झालं तर खालच्याले ब्रॅकेट करायचं आणि इथं लिहायचं एल. बस किमत्या भराचं उत्तर काढायचं आहे. तर के ची व्हॅल्यू किती आहे बा, तर बा 10⁻³ तर 10 to the power -3. ई ची व्हॅल्यू आहे 1.5 इंटू आर ची व्हॅल्यू आहे 20 असं. आपण आर ची व्हॅल्यू 20 या 0 आणि याची व्हॅल्यू इफेक्टिव्ह रेजिस्टन्स तर माहित नाही आणि लेंथ देऊन टाकली आपल्याला 10. मग आता एवढं जर झालं तर इथं भराचं 10. या 0 या 0 कटला, याले 1.5 म्हणते, अडाण्या भाषेत 1.5 म्हणते, 1.5 दोन्ही 3 असं. तर मला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आता कसं मांडायचं, 10 to the power -3 इज इक्वल टू 3 अपॉन 20 प्लस आर ई. हा इकडं जाईल तर ह्या इकडं जाईल, म्हणजे बा 20 प्लस आर ई इक्वल टू आहे ना 3 अपॉन 10 to the power -3. हा मायनस आहे वर गेला तर प्लस. तर बा 20 प्लस आर ई इक्वल टू 3 इंटू 10 to the power 3 असं. ठीक आहे. 10⁻³ 10 to the power 3 इज इक्वल टू 1000. 1000 होते आणि 1000ला 3 न गुणलं तर 3000. तर मला लक्षात ठेवायचं, म्हणजे 20 प्लस आर ई इक्वल टू 3000. हा प्लस आहे तिकडं गेला तर मायनस. तर आर ई बरोबर 3000 मायनस 20. 3000तून 20 गेले तर बा किती राहते, तर 2980. 2 आहे ना 2980. रेजिस्टन्स असलं तर त्याचं युनिट ओमच राहणार आहे. मग हे पाहून घ्या. हा मग मित्रो बढिया प्रॉब्लेम आहे आणि सोपा साधा आहे. इन ए मीटर ब्रिज बॅलेन्स इज फाउंड टू बी ॲट 39.5 सेंटीमीटर. आता तुम्ही मीटर ब्रिज पाहिली असेल, मीटर ब्रिज जर माहित नसेल तर बा काहीच समजत नाही. तर मी थोडंसं रफ मध्ये सांगतो बा, बरोबर या झाली तुमची मीटर ब्रिज. बढिया समजते समोर फिगर असली तर, बाकी काही नाही, नाही तर वरूनच जाते असं. कच्ची आकृती काढून राहिलो कारण वेळ लागल म्हणून शॉर्ट मध्ये सांगून राहिलो असं. ठीक आहे. हे झाली मीटर ब्रिज. तुम्हाला माहित आहे बघा, या गॅपच्या मधात रेजिस्टन्स तो अननोन असतो. नेहमी लेफ्ट गॅप मध्ये जो रेजिस्टन्स लावला जातो तो अननोन असतो. तर इथं पहिले रेजिस्टन्स लावायचा असा. ठीक आहे. इथं पण काय करणार आहोत आपण, रेजिस्टन्स लावणार आहोत, पण तो नोन रेजिस्टन्स असते. पण हे एवढं बेसिक नॉलेज पाहिजे. मग पाच बसू का किमत्या आहेत. आणि हे काय आहे माझं लक्षात आहे, हा असा टेबल राहते, त्याच्यावर इथून तर इथपर्यंत 1 मीटर लांबीचा वायर असतो. हा असा शॉर्ट मध्ये सांगून राहिलो बा, जास्त त्रास द्यायचं काम नाही आहे. तर ह्या वाला झाला तुमचा 1 मीटर लांबीचा वायर असं. आणि याला काय करतात बा, तर इथं आहे ना, हा इथं असा एक गॅल्व्हानोमीटर असतो आणि याला जॉकी जोडलेली असते की जे न दाखवतात. ठीक आहे बा असं.
मग आता एवढं जर झालं असेल तर ह्या जो पॉइंट आहे याला ए नाव देतो, या पॉइंटला मी बी नाव देतो. आता बघ कसं समजते. इन अ मीटर ब्रिज बॅलेन्स इज फाउंड टू बी ॲट 39.5 सेंटीमीटर फ्रॉम द एंड ए. तर मग नेहमी लक्षात द्या बॅलन्स पॉइंट कुठून मोजला जातो, तो लेफ्ट कडून. तर या ए पासून तर या जाकी पर्यंत इथं टच केला तर गॅल्व्हॅनोमीटर आहे ना रीडिंग काय दाखवते 0. म्हणजे आपण थेरी शिकलो वेन द गॅल्व्हॅनोमीटर इज टच टू द डिफरंट पॉइंट ऑफ द मीटर ब्रिज वायर. And galvanometer shows deflection, but at one point galvanometer do not shows deflection, and this point is called as null point. हे आपण शिकलो है ना. आणि मग काय करतो, मग मेजर द डिस्टन्स ऑफ नल पॉइंट फ्रॉम द एंड ए. इकडून मोजतो. हे तुमची थिअरी आहे. आणि म्हणून मित्र हा जो पॉइंट आहे ना याने मी आहे ना साधं सिंपल काहीतरी नाव द्यायचं. तर बा इथं आहे ना बी दिला तर इथं सी द्यायचं. तर ए पासून तर सी पर्यंत एवढी लांबी स्केल पट्टीनं मोजायची आहे. तर ते भरली म्हणते 39.5 सेंटीमीटर. बस हे झालं. आणि नेहमी लक्षात ठेवा हा अननोन आहे. लक्षात ठेवा वेन दी रेजिस्टन्स वाय इज अ बार 12.5 ओम. हा वाय नावाचा रेजिस्टन्स दिला की ज्याची व्हॅल्यू आहे 12.5 ओम. 100% तो कुठं जोडसाल बा राईट मध्ये, कारण दिलेलं राईट मध्ये जोडल्या जाते. तर हा तुमचा झाला वाय 12.5 ओम असं. आणि डिटरमाइन द बॅलेन्स पॉइंट ऑफ द ब्रिज इफ एक्स अँड आर आर इंटरचेंज. म्हणजे हा तुमचा झाला एक्स असं. मग आता एवढं जर झालं असं तर आपल्याला माहित आहे बा काय ना या मीटर ब्रिजच्या वायरची लांबी 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. तर बा एक्सच्या समोरची जी लेंथ असते ती LX न दाखवायची, वायच्या समोरची लेंथ LY न. आणि आपण शिकलो बघा LX प्लस LY म्हणजे पूर्ण इथून तर इथपर्यंत, इथून तर एवढा आणि इथून तर एवढा. म्हणजे हे किती असते बा 100. आता याच्यापैकी LX ची लांबी किती आहे 39.5. तर मग इथं लिहायचं 39.5 प्लस LY इज इक्वल टू 100. हा प्लस आहे तिकडे गेला तर मायनस म्हणजे LY इज इक्वल टू 100 मायनस 39.5. कधी चुकूनही आहे ना तोंडी काढा. म्हणजे याला 39.5 म्हणतात मराठीत. 39.5 ना अर्थ म्हणजे 40. 40 आणि 60 100 म्हणजे 60.5. म्हणजे बा LY इज इक्वल टू तुमचं आलं 60.5 असं तोंडी करा. आता बॅलेन्स कंडिशन कसं असते बात आहे ना या भागिले ह्या बरोबर याच्या समोरची लांबी भागीला याच्या समोरची लांबी. म्हणजे बल्ले आहे ना समजते ना. तर मग फॉर बॅलेन्स कंडिशन माहीतच आहे सर्वांना x अपॉन y इज इक्वल टू LX अपॉन LY अशी हे झाली तुमची लेंथ है ना. आता हे तर नुसत्या किमत्या भराच्या आहे हो. मग x अपॉन y इज इक्वल टू x ची लांबी पाहून घे 39.5. तर मग हे इथं भराचं 39.5 हे झाली तुमची 7.5. एवढं जर झालं असेल तर पॉइंट काढून टाकायचा. x अपॉन y इज इक्वल टू 395 अपॉन 605. आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे ना. आता एवढं जर y ची व्हॅल्यू तर आपल्याला माहितच आहे 12.5 त्याला 12.5 म्हणते. तर इथं भरून टाकायचं आहे ना 12.5. याले तिकडं हाकललं तर x इज इक्वल टू आहे ना. याले सोपं रूप देता येते. सेन्स असला पाहिजे का बा हा जो आहे बाप आहे ना युनिट प्लेस म्हणतात, एकम स्थान म्हणतात. इथंही 5 आहे, इथंही 5 आहे. म्हणजे यालाही 5 न भाग जाईल, यालाही 5 न भाग जाईल. बोला समजते. तर याला 5 न भाग दिलं तर 79 × 5 इज इक्वल टू 395. म्हणजे बा लक्षात ठेवा तो ह्या येईल तुमचा 79 अपॉन इंटू 5 आणि 605 605. तर बा लक्षात ठेवा तो आहे ना कॉमन सेन्सची गोष्ट आहे का. इथं बा 5 न भाग दिलं तर 5 × 1 = 5 असं. ठीक आहे. आणि इथं भाग किती आहे तर हा 0 आहे तर 5 न भाग जाणार नाही तर पूर्ण दोन्ही घ्यायचे 60. तर बा 12 × 5 = 60. म्हणजे इथं 5 × 1 = 5 एक उरला इथं उरलं 12 म्हणजे 121 येईल. ह्या ट्रिक्स माहीत असल्या तर बरं होते. आता एवढं तर शक्य नाही आहे. आता ह्यानं ह्या कटला इकडला तिकडं हाकलाचा म्हणजे 12.5 असं. तोंडी कसं करायचं ते माहीत पाहिजे. काही नाही गावरानी हिशोबा या 79 या 12.5 ने मल्टिप्लाय करायचं 121 न याले गुणून टाकायचं. मग आता ह्यानं जर याले गुणलं तर बा x इज इक्वल टू किती आलं बा वरचं इथून लिहिणं सुरू करतो. तर बा x इज इक्वल टू लक्षात ठेवा 79 × 12.5. तर मित्र माया
डोक्यात 987.5 एवढं येईल बहुतेक. चेक करून घेता. हा झाला तुमचा 121 आणि याले जर आपण भागलं तर मग साधी गोष्ट आहे बा, इथं 121 आहे आणि इथं सरळ 100 धर ना, इथं 900 धर. 100 असते तर 9चा भाग गेला असता, पण त्याच्यापेक्षा ह्याही जास्त आहे, ह्याही मोठा आहे, म्हणजे 8चा भाग जाईल आणि 100% तुम्हाला उत्तर दिला 8.16 एवढंच यायला पाहिजे जर 8चा भाग जात असेल तर बा ह्या झाला तुमचं उत्तर. तेव्हा पहिला प्रश्न आहे डिटरमाइन द रेजिस्टन्स ऑफ एक्स. तर रेजिस्टन्स ऑफ एक्स आपण काढला. दुसरा प्रश्न आहे डिटरमाइन द बॅलन्स पॉइंट ऑफ द ब्रिज इफ एक्स अँड आर आर इंटरचेंज. तर मला लक्षात ठेवायचं काय ना, काय होते बात आपल्या डोक्यात आलं पाहिजे का बा इंटरचेंज केला है ना, इंटरचेंज केला याचा अर्थ काय बा, ह्या तिकडं जाईल ह्या इकडं जाईल. तर मला लक्षात, ह्या जर इकडं आला तर आपल्या डोक्यात आलं पाहिजे हा इकडं मांडायचा हा इकडं मांडायचा, तर हे लांबी इकडं येईल हे लांबी इकडं येईल, म्हणजे हे लेंथ जर इकडं आली तर बा आहे ना बॅलन्स पॉइंट किथून पासून भेटल तर या ए पासून तर बा 60.5 एवढ्या अंतरावर बॅलन्स पॉइंट भेटल डिस्टन्सवर. काही गोष्ट काहीच नाही म्हटलं बा, हा वाला इकडं जोडायचा हा वाला इकडं जोडायचा. तर बाप आहे ना, तर मग हा वायरस बदलला, हा टोक तिकडं गेला हा इकडं आला, तर इकडली लांबी किती आली ती 60.5 ती इकडं आली, म्हणजे बॅलन्स पॉइंट 60.5 वर गेली. आणि म्हणून लिहिताना कसं लिहायचं आहे का, इफ एक्स अँड वाय आर इंटरचेंज बॅलन्स पॉइंट है ना इज ऑब्टेन ॲट 60.5 सेंटीमीटर फ्रॉम ए. मी लिहून देतो लागल्यास कसं लिहायचं, इफ असं. ठीक आहे, एक्स अँड वाय आर, इफ एक्स अँड वाय आर इंटरचेंज balance point is obtained at 60.5 सेंटीमीटर फ्रॉम पॉइंट ए. हा असं लिहायचं. बोल पा. आता तिसरा प्रश्न, व्हॉट हॅपन्स इफ द गॅल्व्हॅनोमीटर अँड सेल आर इंटरचेंज ॲट द बॅलन्स पॉइंट ऑफ द ब्रिज. आणि गॅल्व्हॅनोमीटर आणि सेलला जर इंटरचेंज केलं, बोला समजते काहीच फरक नाही पडत, गॅल्व्हॅनोमीटर करंटच दाखवणार नाही. इन बॅलन्स कंडिशन ऑफ द ब्रिज सेल लक्षात ठेवायचं अँड गॅल्व्हॅनोमीटर आर इंटरचेंज, गॅल्व्हॅनोमीटर शो 0 डिफ्लेक्शन दाखवणार नाही, कारण नल पॉइंटच बिघडला है ना. समजते का. आता मी काय सांगत आहोत, आता तिसरा पॉइंट आहे इन बॅलन्स कंडिशन. तर मला लक्षात ठेवा इन बॅलन्स कंडिशन 4 मार्कासाठी येणारा प्रश्न आहे इन बॅलन्स कंडिशन. लक्षात ठेवा, if the cell and galvanometer are interchanged, galvanometer shows 0 डिफ्लेक्शन. बस एवढं आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे बा, आहे ना. जेवढी थेरी क्लीन असेल तुमची त्याला शुभ्रतेची चमक म्हणतात, तेवढं इकडं जास्त समजते. आता तेवढं वेळ नाही, तेवढं आपण शिकू नाही शकत, संपला आपला डाव. तर मित्र आवडला असेल तर आवर्जून आहे ना एक काम करता, आवडलं ना तळकं ना घंटी वाजवता. भक्कम दिवसा वाजवली असेल तर डबल नको वाजव, पण ज्यांना नाही वाजवलं त्यांना वाजवायची. आणि खूपच आवडलं असेल तर एक लहानसं मेसेज करा. ठीक आहे, नमस्कार.